नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र सेट 2026च्या एक्झामची तुम्ही तयारी करत असाल. आज मी त्याचकरता महाराष्ट्र सेट 2025चे PYQs आणलेले आहेत. तर आपण जास्त वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, मंदिर स्थापत्याची मिश्र शैली म्हणून कोणती शैली ओळखली जाते? मंदिर स्थापत्याची मिश्र शैली म्हणून कोणती शैली ओळखली जाते? उत्तर आहे वेसर शैली. आता हा प्रश्न गेल्याच वर्षी येऊन गेलेला आहे. याचा अर्थ आता तुम्ही नागर शैली आणि द्रविड शैली याबद्दल माहिती करून ठेवा. नागर शैलीतली मंदिरे आणि द्रविड शैलीतली मंदिरेही तुम्ही पाहून ठेवा. याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊन ठेवा. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, कांची आणि तंजाऊर विजेता अशी कोणत्या राष्ट्रकूट राजाची पदवी होती? आता राष्ट्रकूटांवरचा जर प्रश्न आहे तर कृष्ण तृतीयबद्दलच परत विचारलं जाईल असं नाही. अन्य जे राष्ट्रकूट राजे होते त्यांच्याबद्दलही माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रकूट हे महत्त्वाचं आहे. त्याच्याशी रिलेटेड सर्व माहिती लिहून ठेवा. याचं उत्तर आहे कांची आणि तंजाऊर विजेता ही पदवी राष्ट्रकूट कृष्ण तृतीय यांना दिलेली होती. आता कृष्ण तृतीय यांचा काळ विचारला जाऊ शकतो, तोही लिहून ठेवा. आणि राष्ट्रकूटांची बद्दलची जे काही महत्त्वपूर्ण राजे आहेत तेही माहिती करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, भक्ती मार्गातील कवयित्री कोण होती? भक्ती मार्गातील कवयित्री कोण होती? उत्तर आहे अंदाल. आता भक्ती मार्गातील फक्त असा प्रश्न असला तरी ती वैष्णव भक्ती मार्गातील व्यक्ती कोण होती असाही येऊ शकतो. अंदाल. आता नैनार किती होते तेही माहिती करून ठेवा. आणि वैष्णव किती होते तेही माहिती करून ठेवा. म्हणजे नैनार आणि अलवार याबद्दलची माहिती तयार करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, विक्रमांक देवचरित कोणी लिहिलेले आहे? तुम्ही नेट देणार असाल जी याच वीकमध्ये आहे तर त्याकरताही हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. आणि सेट देणार असाल जुलैमध्ये तर त्याकरताही हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हा दर 1-2 वर्षानंतर विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विक्रमांक देवचरित बिल्हण. आता बिल्हण कोणाच्या दरबारात होते? विक्रमादित्य 6वा. आता विक्रमादित्य 6व्याबद्दलची माहिती सर्व लिहून ठेवा. कारण आता हाच प्रश्न येणार नाही तर त्या रिलेटेड जो क्वेश्चन्स असेल तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, सातवाहन नागनिकाच्या नानाघाट शिलालेखात कोणत्या देवतांचा उल्लेख आहे? आता सातवाहनम हे महत्त्वपूर्ण आहे. सातवाहनममध्ये कोण कोण महत्त्वपूर्ण राजे होऊन गेले, त्यांचं कार्य काय काय होतं, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव, इंद्र, संकर्षण. आता नानाघाट शिलालेख कुठे मिळाला आहे हाही प्रश्न येऊ शकतो. आणि त्यात कोणती भाषा वापरलेली आहे तर प्राकृत आणि लिपी आहे ब्राह्मी. आपण 5च प्रश्न पाहणार आहोत. नेटचे 5 प्रश्न आणि सेटचे 5 प्रश्न. सोमवार ते शुक्रवार व्हिडिओ अपलोड होईल. ती नक्की सर्व प्रश्न पहा. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती नक्कीच मिळेल आणि तुमच्या परीक्षेकरता ती महत्त्वपूर्णच असणार आहे. पेपर 2चा अभ्यास करताना पेपर 1चाही अभ्यास करायला विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू. उद्या नेटचे 5 प्रश्न नक्की पाहायला विसरू नका. आधीचंही व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.